I cap minus 3j cap plus 5k cap and I cap minus 3j cap minus a cap and I cap minus 3j cap minus ak cap are equal vectors. Are equal vectors. Equal vectors. Then the value of a is. Then value of a is. बरोबर आहे. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिला होता सॉल्व करायला. आन्सर काय काय आले ते एकदा मला मेसेज मध्ये सांगा. a ची व्हॅल्यू काय आली? मेसेज मध्ये मला आन्सर सांगा. -5. ओके चला -5. पुढे कोणाची वेगळी आहे? बाकीचे -5. ओके नेक्स्ट गौरवी बोबडे, किरण पवार, भीमाशंकर, अमोल, आकाश, कीर्ती. इथले पाहून सांगू नका, इथले मेसेज पाहून सांगू नका. तुम्ही सॉल्व केले असेल तर फटकन टाकायचा मेसेज. ठीक आहे, लक्ष द्या. आपल्याला सांगितलं हे दोन वेक्टर इक्वल वेक्टर्स आहेत. आपण कन्सिडर करू एक वेक्टर a बार i कॅप माइनस 3j कॅप प्लस 5k कॅप और दूसरा वेक्टर आहे b बार i कॅप माइनस 3j कॅप प्लस माइनस ak कॅप. तर मग आपण काय करू? हे दोन वेक्टर इक्वल वेक्टर आहेत ना, म्हणजे याची डायरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड पण सारखे आहे. म्हणजे दोन्ही वेक्टर इक्वल वेक्टर आहेत. a बार इक्वल्स टू b बार असं करू. का सांगितलं आपल्याला इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स. मग i कॅप माइनस 3j कॅप प्लस 5k कॅप इक्वल्स टू i कॅप माइनस 3j कॅप माइनस ak कॅप. ओके, तर i च्या टर्म आणि j च्या टर्म इकडे घेऊ आपण. किंवा हे प्लस आहे ते कॅन्सल. -3i कॅन्सल. राहील काय इकडे -ak कॅप आणि इकडे 5k कॅप. ठीक आहे, तर हे k कॅप पण काय होईल? कॅन्सल. तर a ची व्हॅल्यू किती आली? a ची व्हॅल्यू येईल -5. किती येईल ही? -5. हे -a त्याची व्हॅल्यू काय आहे? -5. ठीक आहे, काल मी हिंट दिली होती तुम्हाला, सोपा प्रॉब्लेम होता. -5 ही त्याची व्हॅल्यू असेल. ठीक आहे, एकदा आपण चेक करून घेऊ याचा आन्सर काय आहे. तर e -5 बरोबर आहे. माझ्याकडे फक्त आन्सर्स आहेत, तर याचा आन्सर आहे -5. ओके, ज्याचं कोणाचं आलं नाही त्यांनी नोट डाऊन करायला. ठीक आहे, एक मिनिट आणखी काय करायला आपल्याला. 1 + 9 + 5 = 25 36 34 35 1 + 1. एक मिनिट. 1 + 9 + 25 = 2. 1 + 9 is 2. 9 + 25 34 34 + 1 35 equals to 9 + 1 9 + 1 10 plus a square. Squaring on both sides, so it's square root 35. 35 equals to a plus a square.
नाही असं नाही करता येणार. ठीक बरोबर आहे. बरोबर आहे. a इक्वल्स टू -5. ओके. आणि हे आन्सर आलेला असेल तर चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण अशाच पद्धतीचा घेणार आहे. तुम्ही तो सॉल्व करा. तुम्ही सॉल्व करा. प्रॉब्लेम सॉल्व करून द्यायला मी बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व करून देईल तुम्हाला इथे, पण तुम्हालाही जमलं पाहिजे. ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम अशा पद्धतीचा आहे, थोडा वेगळा आहे. ओके चला. The components of, मी प्रॉब्लेम लिहितो इथं. The components of sum of two vectors. दोन वेक्टरची आपण बेरीज करणार आहे आणि त्याचे कंपोनेंट्स. Components of sum of two vectors 2i cap plus 3j cap. पहिला वेक्टर दिला है 2i cap plus 3j cap और दूसरा वेक्टर add 3j cap plus 4, so 2j cap plus 3k cap, 2j cap plus 3k cap हा दूसरा वेक्टर दिला है. Along x and y direction respectively. Along x and y direction respectively. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, या दोन वेक्टरची बेरीज करायची. या दोन वेक्टरची बेरीज केल्यानंतर आपल्याला एक रिझल्ट मिळेल, कारण हे दोन्ही वेक्टर 2 डायमेन्शनल वेक्टर आहे. इथं आपल्याला x कोऑर्डिनेट दिलेला आहे, y कोऑर्डिनेट दिलेला आहे. इथे आपल्याला y कोऑर्डिनेट दिलेला आहे, z कोऑर्डिनेट दिलेला आहे. ओके. हे 2 डायमेन्शनल वेक्टर आहे. या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि आपल्याला फक्त x आणि y कोऑर्डिनेट त्या रिझल्टंटचा, त्या दोघांच्या बेरजेपासून आपल्याला एक रिझल्टंट वेक्टर मिळेल. त्याचा आपल्याला फक्त x आणि y कोऑर्डिनेट म्हणजे त्याचे कंपोनेंट्स काढायचे. y कोऑर्डिनेट म्हणजेच कंपोनेंट. ओके. x आणि y कंपोनेंट कोऑर्डिनेट्स म्हणजेच कंपोनेंट. तर सरळ सरळ या दोघांची बेरीज करू आपण a बार प्लस b बार. हा पहिला वेक्टर a बार बना, दुसरा वेक्टर b बार बना. पहिला वेक्टर काय आहे 2i कॅप प्लस 3j कॅप. दुसरा वेक्टर काय आहे 2j कॅप प्लस 3k कॅप. इथं j कॅपच्या कोएफिशिएंटची बेरीज होईल 2i कॅप ॲज इट इज 3 + 2 5j कॅप आणि प्लस 3k कॅप. हा जो रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे तो 3 डायमेन्शनल वेक्टर आहे. याला 3 कोऑर्डिनेट्स आहेत x y आणि z. पण आपल्याला कोणते कोऑर्डिनेट्स विचारले फक्त x आणि y. तर याचा x कोऑर्डिनेट काय आहे 2 आणि y कोऑर्डिनेट काय आहे 5. जसं ऑप्शन मध्ये हा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे 2 and 5. ओके. प्रॉब्लेम कळला का? काय करायचं होतं आपल्याला कंपोनेंट काढायचे. कशाचे? सम ऑफ टू वेक्टर. हे दोन वेक्टरचे बेरजेचे कंपोनेंट काढायचे. कोणते कंपोनेंट x आणि y. ओके. x आणि y कंपोनेंट म्हणजे ते x आणि y कोऑर्डिनेट. तर आपण या दोन वेक्टरची बेरीज केली 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. या दोघांची बेरीज केली. या दोघांमध्ये 3i कॅप प्लस 2i कॅप j कॅप सॉरी यांच्या कोएफिशिएंटची बेरीज होईल ती किती आली 5. बाकी जशाच तसे रिझल्टंट वेक्टर जे आहे त्याचे x आणि y कंपोनेंट. i चा जो कोएफिशिएंट असतो तो असतो x कंपोनेंट, j चा जो कोएफिशिएंट असतो तो असतो त्याचा y कंपोनेंट. तर x आणि y कंपोनेंट काय आले आपले 2 and 5. इथं ऑप्शन आहे 2 and 5. पहिला ऑप्शन 2 and 5. हा क्वेश्चन विचारलेला सीईटीला. सीईटीला असे सोपे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर
एक मिनिट थांबा. एकच मिनिट हा. बुकमध्ये झाले आपले. ओके. त्यानंतर एक प्रॉब्लेम घेऊ आपण. हे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येतो. हे सात नंबरचा काय प्रॉब्लेम लक्षात. एक वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम इथं विचारला जातो, तो आपण पाहून घेऊ. Find the vector that should be added to the vector that should be added to the sum of टू आई कैप माइनस 5 जे कैप प्लस 3 के कैप. 2 आई कैप माइनस 3 जे कैप, सॉरी माइनस 5 के जे कैप प्लस 3 के कैप एंड 4 आई कैप प्लस 7 जे कैप माइनस 4 के कैप. To give unit vector along x axis. असे प्रॉब्लेम्स विचारतात. हे थोडासा डिफिकल्ट आहे. प्रॉब्लेम कळलाय का? वाचा बरं प्रॉब्लेम काय दिसतंय का व्यवस्थित बोर्डवरचं? बोर्डवरचं व्यवस्थित दिसतंय का? एकदा सांगा. हा ठीक आहे. भीमाशंकर, कीर्ती, आता मला सांगा मोहिनी, तानाजी, प्रॉब्लेम व्यवस्थित दिसतोय तुम्हाला? आता हा प्रॉब्लेम तुम्हाला कळतोय का? काय सांगायचं, काय करायचं? एकदा वाचा व्यवस्थित प्रॉब्लेम. हे बघा तुम्हाला कळलं पाहिजे बरं का. परीक्षेमध्ये मी तुम्हाला प्रॉब्लेम समजून सांगायला येणार. प्रॉब्लेम मी समजून सांगू शकतो इथे आणि सांगितल्यानंतर तुम्ही करता देखील, त्यामध्ये नो डाऊट. ओके. पण परीक्षेमध्ये मी तिथं नसणार आहे. तुम्हाला स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागणार आहे, हे लक्षात असू द्या. ओके. तर त्यासाठी प्रॉब्लेम स्वतःला समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं इंग्लिशचं वाचन थोडंसं करा. आपली जी आपल्या सब्जेक्टची जी इंग्लिश आहे का खूप त्याला ग्रॅमर वगैरे लागते, अशातला काय भाग नाही. थोडी जरी लक्षात आली आपली तरी चालतं. बरेचसे मुलं मराठी मीडियममधून आलेले आणि काही इंग्लिश मीडियममधून पण आले, तर त्यांना हे सोपंच आहे. पण मराठी मीडियमच्या मुलांना ही सवय टाकून घ्यावी लागणार. ओके. तर तुम्हाला वाचन करावं लागेल आणि प्रॉब्लेम समजल्याशिवाय त्याचं सोल्युशन सापडत नाही, हे लक्षात द्या. हे इथं पण लागू होते, फिजिक्समध्ये पण आणि डेली लाईफमध्ये. तुम्हाला काही अडचण असेल, ती अडचण काय आहे, तिला कसं फेस करायचं, हे अडचण समजण्याशिवाय नाही करता. त्यामुळे प्लीज तुम्ही प्रॉब्लेम समजून घ्या काय आहे. समजलाय का प्रॉब्लेम कोणाला? समजलाय का? मी विचारणार नाही तुम्हाला काय आहे प्रॉब्लेम सांगा म्हणून, पण समजलाय का? समजला असेल तर हो म्हणा, नसेल समजला तर नाही म्हणा. मी तो प्रॉब्लेम सांगणारच आहे. मग तुम्ही त्यावरून ट्राय करा की तुम्हाला जे कळलं ते बरोबर कळलं होतं.
समजलं? अशा पद्धतीचे प्रॉब्लेम थोडेसे विचारले जातात आपल्या एक्झाम्सला आणि सोपे प्रॉब्लेम्स असतात, फक्त आपल्याला समजले नसते. प्रॉब्लेम कळत नाही म्हणून आपण याला सॉल्व्ह करू शकतो नाही. आकाश कळालं नाही? ठीक. चला पुढे आणखी कोणाला कळलंय का? आदित्य, अमोल, भीमाशंकर, किरण, कीर्ती, मीरा? नो. ठीक आहे. कोणाला तरी कळाय का? मीरा नो. पूजा, राणी, रीटा, साक्षी, श्रुती, शुभम, विनायक, वैष्णवी? नाही कळत. चला ठीक आहे, मी सांगतो काय प्रॉब्लेम. बघा काय करायचं माहिती का? फाइंड अ व्हेक्टर. म्हणजे आपल्याला काय काढायचं? व्हेक्टर काढायचा. फाइंड व्हेक्टर याचा अर्थ काय? आपल्याला व्हेक्टर काढायचा. कोणता व्हेक्टर काढायचा? दॅट शुड बी ॲडेड. जो आपण ऍड केलाय, कशामध्ये ऍड केलाय? टू द सम ऑफ. कशाची सम? या एक व्हेक्टरची सम आणि या एक व्हेक्टरची सम. याला आपण म्हणू ए. या व्हेक्टरला आपण ए म्हणू, या व्हेक्टरला आपण बी म्हणू. या दोघांची काय केली आपण? सम. आणि यांच्यामध्ये आपल्याला एक तिसरा व्हेक्टर ऍड करायचा आहे सी, आणि तो सी व्हेक्टर काढायचा आहे. प्रॉब्लेम काय तर प्रॉब्लेम आणखी पूर्ण नाही झाला. लक्ष द्या. फाइंड द व्हेक्टर. हा व्हेक्टर दॅट शुड बी ऍड केलाय. कशामध्ये ऍड केलाय? टू द सम. कशाची सम? दिस व्हेक्टर आणि दिस व्हेक्टर, ए आणि बी. याला आपण ए म्हणले, याला बी म्हणले. यांच्या बेरजेमध्ये आपण एक तिसरा व्हेक्टर ऍड केलाय आणि या तिघांची बेरीज टू गिव्ह युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. ह्या तिघांची बेरीज कशाच्या बरोबर असते? तिघांची बेरीज कशाच्या बरोबर असते? युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग युनिट व्हेक्टर काय घेतो आपण? सांगा मला. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग युनिट व्हेक्टर काय असतो? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग युनिट व्हेक्टर काय असतो? आय कॅप. बरोबर. काय असतो? आय कॅप. म्हणजे या तिघांची बेरीज कशाच्या बरोबर आली आहे? आय कॅपच्या बरोबर येईल. तर हा तिसरा वेक्टर जो आहे ना, सी वेक्टर काढा, कारण की ए आणि बी आपल्याला दिली. तर हा तिसरा वेक्टर काढा. ए आणि बी या दोघांमध्ये आपण हा तिसरा वेक्टर ऍड केला की तिघांची बेरीज किती येते? आय कॅप. हा आपला प्रॉब्लेम आहे. काय अवघड नाही. सर्व काय करायचं हे कळलं आपल्याला. हे स्टेटमेंट वरून कळलं आपल्याला. हे प्रॉब्लेम म्हणून तयार केले आपण. हे लक्षात ठेवा. कशावर तयार केले? प्रॉब्लेम म्हणून. आणि प्रॉब्लेम म्हणून तयार केला असेल तर सोल्युशन नक्कीच येईल. आपल्याला प्रॉब्लेम कळलाय. काय करायचं? आता आपल्याला सोल्युशन करायचं. काय? ए ची व्हॅल्यू काय आहे? 2i कॅप मायनस 5j कॅप प्लस 3k कॅप. ही झाली ए ची व्हॅल्यू. प्लस बी ची व्हॅल्यू 4i कॅप प्लस 7j कॅप मायनस 4k कॅप इक्वल टू काय आहे? प्लस सी. सी व्हेक्टर आपल्याला माहित नाही आणि या तिघांची बेरीज किती आली? आय कॅप. मग आपल्याला एस सी बार काढायचे. तर मग सरळ यांची बेरीज काढा. 4i कॅप प्लस 2i कॅप किती होईल? 6i कॅप. दिसतंय का सर्वांना? थोडं चॉकपीस बरोबर चालत नाही. 2i कॅप प्लस 4j कॅप किती आले? 6i कॅप मायनस 5j कॅप प्लस 7j कॅप. 7 मधून 5 गेले किती राहतील? प्लस 2j कॅप. 3k कॅप आणि मायनस 4k कॅप. मायनस 4 मधून 3 गेले किती राहील? मायनस 1 म्हणजे k कॅप. आणि हे ॲज इट इज प्लस सी बार आणि इक्वल्स टू काय? आय कॅप. आता आपल्याला सी बार काढायचे ना, तर या सर्व टर्म्स तिकडे घेऊन जा. या ज्या टर्म्स आहेत ना तिकडे घेऊन जा. म्हणजे काय मिळेल आपल्याला? सी बार इक्वल्स टू आय कॅप. हे आता हे इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस 6i कॅप. हे इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल 2j कॅप. हे इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस k कॅप. कळलं इथपर्यंत?
आता -6 आय कॅप मधून 1 आय कॅप गेला, याचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय 1 आय कॅप असेल. -6 मधून 1 गेला तर किती राहील -5. सी बार ची व्हॅल्यू काय येईल -5 आय कॅप -2 जे कॅप आणि प्लस के कॅप. हा आला आपला तिसरा वेक्टर. आता लक्ष द्या, याला जर आपण क्रॉस चेक करायचं असेल, आपण काढलेला आन्सर बरोबर आहे का नाही हे पाहायचं असेल तर सरळ सरळ हे सी बार इथं ठेवा, या इथं. ओके, आणि या सगळ्याची बेरीज करा. बेरीज किती यायला पाहिजे आय कॅप यायला पाहिजे. या तिघांची बेरीज किती येते आय कॅप. तर आलेला सी बार इथं ठेवा, सगळ्यांची बेरीज करा, आन्सर काय आहे आय कॅप. येते का नाही पहा, पहा करून येते का नाही. तर तुमच्याकडे वही आणि पेन असतील करा ना. मी तुम्हाला थर्ड वेक्टर काढून दिलाय, तो बरोबर आहे का नाही हे चेक करा. या तिघांची व्हॅल्यू पुटअप करा, ए बार बी बार सी बार, या तिघांची बेरीज करा आणि आलेला आन्सर आय कॅप पाहिजे मला. येतंय का ते पहा, चेक करा, क्रॉस चेक करा. तुमच्याकडे वही पेन आहे, तिथे सर्व वेक्टर्स लिहिलेले आहेत. बेरीज करा, मला सांगा तर तिघांची बेरीज आय कॅप आली पाहिजे म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. पुन्हा एकदा चेक करा. भीमाशंकर गडबड करता होतो, हळूहळू करत जा. इथं मायनस प्लस थोडं जरी चुकलं की आपला आन्सर चुकतो. येतंय का? ओके, बाकी ठीक आहे. चला आणखी एक प्रॉब्लेम असा घ्या. वेळ झाली नाही, असा एक प्रॉब्लेम घ्या, तुम्ही करा, लगेच करा, इथेच घ्या प्रॉब्लेम. आपल्याकडे 10 मिनिटं आहे, 10 मिनिटांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, असाच प्रॉब्लेम आहे. आणि उद्या आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करू. आपला पुढचा टॉपिक प्रॉब्लेम आपण थांबू सध्या. हे लक्षात असू द्या, हे सर्व प्रॉब्लेम्स कोणत्या ना कोणत्या तरी एक्झामला विचारलेले. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. अ वेक्टर एक्स, वेक्टर एक्स when added when added to two vectors a bar equals to 3 I cap minus 5 j cap प्लस 7 के कॅप. हा एक्स वेक्टर आपण ऍड करणार आहे कशासोबत, ए सोबत. ऍड बी बार इक्वल्स टू 2 I कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 3 के कॅप. या दोन वेक्टर मध्ये
आपण एक्स वेक्टर ऍड केला, हा एक्स वेक्टर एक्स बार गिव्स, या तिघांच्या बेरजेपासून काय मिळतंय, गिव्स युनिट वेक्टर अलॉंग y axis, युनिट वेक्टर along y axis as their resultant, as their resultant. इथं थोडं शब्दामध्ये वाढ केली, म्हणजे तिघांची बेरीज केली, x a बार b बार x बार a बार b बार तिघांची बेरीज केली की आपल्याला रिझल्टंट कोणता मिळतो, युनिट वेक्टर अलॉंग y ऍक्सिस मिळतो. म्हणजे तिघांच्या बेरजेपासून मिळणारा वेक्टर युनिट वेक्टर असतो कोणता, y ऍक्सिसच्या अलॉंगचा. आता y ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय असतो तुम्हाला माहिती आहे. पुढे विचारलं फाइंड वेक्टर x बार काढा. चला करा x बार काढा. तुम्ही मला आन्सर कसं दाखवा माहिती आहे का, 5i दाखवा. कॅप देण्याची गरज नाही, काय गरज नाही, मी समजून घेऊ शकतो. टायपिंग मध्ये तुम्ही एवढी अडचण येते. 5i प्लस काय जे असेल तुमचं येते 7j प्लस 8k काय जे असेल ते मला तसं दाखवा. आणि प्रत्येकाचे आन्सर आले पाहिजे बरं का.